हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सिरला या छोट्याशा गावातून आलेलं एक प्रेरणादायी नाव म्हणजे प्रगतशील शेतकरी पांडुरंग मुंजाजी कुऱ्हे. पारंपरिक शेतीच्या चौकटीत अडकून न राहता त्यांनी एकात्मिक फळ शेतीचा मार्ग स्वीकारला आणि आपल्या कष्ट, नियोजन आणि दूरदृष्टीच्या जोरावर शेतीत नवा आदर्श निर्माण केला. हळद, कांदा बीजोत्पादन, संत्रा आणि पपई यांसारख्या विविध पिकांची योग्य सांगड घालत त्यांनी केवळ उत्पादनच वाढवलं नाही, तर बाजारपेठेचा सखोल अभ्यास करून पिकांचं अचूक नियोजन केलं. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी शेती अधिक फायदेशीर आणि शाश्वत बनवली. आज त्यांच्या यशाची दखल केवळ त्यांच्या गावापुरती मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यात घेतली जाते. त्यांच्या कार्यातून इतर शेतकऱ्यांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळत असून शेती ही तोट्याची नाही, तर योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर ती नफ्याची ठरू शकते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलंय. चला तर जाणून घेऊयात त्यांची ही यशोगाथा. नमस्कार सर. नमस्कार. आपण पारंपरिक पिकं न घेता फळबाग व्यवस्थापन करताय, तर हे फळबाग व्यवस्थापनाकडे किंवा फळबाग लागवडीकडे आपण कसे वळलात? पूर्वी सोयाबीन, कापूस, हळद थोड्या प्रमाणात आमची ही पारंपरिक पिकं होती. पण ह्यात काय परवडण्यासारखं नव्हतं, याच्यात काय प्रगती होणार नव्हती. त्यामुळं थोडंसं बदल करून ह्या बाकी पिकांकडे वळालो. ही फळबाग लागवड करण्याची माहिती तुम्हाला कशी मिळाली, कुठून मिळाली? मला असंच विद्यापीठाच्या संपर्कात असल्यामुळं विद्यापीठातून माहिती, काही त्यात तज्ज्ञातले लोक, मित्र कंपनी, ह्यातून प्रेरणा मिळाली. आत्ता तुमच्याकडं कुठल्या कुठल्या म्हणजे फळझाडं आहेत ज्याची आता आपल्याकडे संत्रा आहे, मोसंबी आहे, परत पपई आहे, केळी आहे, बीज उत्पादन कांदा आहे, हळद आहे. मग या ज्या तुम्ही व्हरायटीज लावलेल्या आहेत विविध फळ पिकांच्या किंवा कांदा असेल, तर याची तुम्हाला पिकांच्या व्हरायटीची माहिती तुम्हाला कुठून मिळाली की ही व्हरायटी लावली म्हणजे आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल? असं फिरण्यात आम्ही बाकीचे प्रदर्शन असतील, विद्यापीठात कार्यक्रम असतील, त्यांना भेटी देऊन त्या लोकांच्या संपर्कात राहून. आता तुमच्याकडे जी फळबागांची लागवड आहे ती किती एकरमध्ये लागवड आहे? आता सध्या रोजी आज माझ्याकडे 25 एकरवर संत्रा आहे. बरं. बाकी केळी वगैरे हे 6 एकरवर आहे. सर, आपण संत्र्याची लागवड गेले 25 वर्षापासून करताय, त्यानंतर तुम्ही किनोसुद्धा तुमच्या लागवडीमध्ये घेतलेला आहे, तर याबद्दल आमच्या शेतकऱ्यांना थोडीशी माहिती सांगा. मी संत्रा अगोदर आंतरमशागत केली, नांगरटी वगैरे. त्यानंतर 2x1.5चे खड्डे केले. 2x1.5चे खड्डे करून मी नागपूरवरून संत्र्याची कलम आणली आणि त्यानंतर आणल्याच्यानंतर लागवड केली. त्यामध्ये शेणखत टाकलं आणि नंतर परत त्याला ड्रीप इरिगेशन केलं. ड्रीपनं पाणी दिलं आणि त्याच्यामध्ये शेणखताचा वापर जास्त करतो संत्र्याला. आणि ड्रीपनं पाणी देऊन संत्र्याला शेणखत आणि रासायनिक खत या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून खतं भरले जातात. आणि 5व्या वर्षी त्याला फळ उत्पादन घेतलं जातं. तुम्ही संत्र्याची लागवड केली, खड्डे खतले, नागपूरवरनं तुम्ही त्याचं बियाणं आणलं, त्याच्यामध्ये सेंद्रिय खत, त्याच्यामध्ये शेणखत वगैरे टाकल्यानंतर तुम्ही निश्चितच त्या पिकांवर तुम्हाला किडीचा प्रादुर्भाव जाणवला, तर त्या किडींचं नियोजन तुम्ही कसं केलं आणि त्याचं खत व्यवस्थापन कसं केलं हे सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना सांगा. आता उन्हाळ्यामध्ये त्याला जे बहार घ्यायचं आपल्याला, आम्ही घेतो मरगबार घेत असताना त्याला 20 एप्रिलच्या नंतर पाणी बंद करतो. जमिनीनुसार त्याचा ताण द्यावा लागतो आपल्याला पिकाला. मग आमच्या जमिनीनुसार आम्ही 20 एप्रिलला पाणी बंद करतो, 10 जूनला पाणी पडते. त्याच्या अगोदर आम्ही एक DAP आणि पोटॅश हा टाकून देतो काळ्या जमिनीत, म्हणजे अगोदर. आणि नंतर त्याला जूनला पाणी झाला थोडंसं युरियाचं, नत्राचं प्रमाण देतो.
त्यानंतर फ्लावरिंग येते. बरं. फ्लावरिंग स्टेजला काही थोडंसं फवारण्या, फळमाशीचा अंदाज बघून एक बायोमध्ये फवारण्या घेतल्या जातात. त्यानंतर छोट्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस फळ असतं त्यावेळेस थोडा थ्रिप्सचा अटॅक येतो, त्यावेळेस त्या थ्रिप्ससाठी काम करावं लागतं. त्यानंतर त्याला जे बुरशी लागते त्यावेळेस बुरशीनाशकाचा एक स्प्रे घ्यायचा. त्यानंतर पुन्हा परत छोटे छोटे फळं झाले की थ्रिप्सवर पुन्हा काम करायचं. मग जास्त जर पाऊस झाला तर त्यावेळेस पुन्हा बुरशी येण्याची जास्त शक्यता असते. त्यावेळेस बुरशीनाशक खाली जमिनीतून सोडल्या जातात. बॅक्टेरिया ट्रायकोडर्मा असेल, मेटारायझम असेल, आयजीटी असेल, आम्ही तोंडापूर केविकेवरून आणतो आणि त्या बॅक्टेरिया पण सोडतो. त्यानंतर मग फळगळी येते. पिवळं फळ पडलं त्यावेळेस एक फळगळीचा प्रॉब्लेम येते, त्यावेळेस फळगळीवर काम केलं जातं. आणि फेब्रुवारी मार्चमध्ये त्याची हार्वेस्टिंग होती संत्र्याची. बरं. आम्ही पाहतोय तुमच्याकडं कांद्याचं बीजोत्पादनाचं सुद्धा तुम्ही उत्पादन घेता, तर त्याच्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती सांगा. कांदा बीज उत्पादनामध्ये आंतरमशागत झाल्याच्या नंतर कांदा आणला जातो. त्याला वरतून कट केलं जातं. त्याची लागवड जे हळदीला 4x2 जसे बेड मारतो आपण तसे मार्जिंग मारल्या जाते. मार्जिंग मारल्यानंतर वरतून कट करून त्यामध्ये एक 6 इंचावर कांदा ठेवला जातो. त्याचं 2 याचं ओळीचं अंतर 1.5 फूट राहतं आणि मधला पेस हा 4 फूट असतो. त्याच्यानंतर लागवड झाली. लागवड झाल्याच्या नंतर त्याला माती लावल्या जाते. एक 6 इंच 4 इंच बुजून घेतलं जातं. त्याला नंतर स्प्रिंकलरनं पाणी दिलं जातं. मग त्याची उगवणशक्ती झाल्याच्यानंतर 2-3 पाणी पहिले हे स्प्रिंकलरने दिल्या जातात. 3 पाणी स्प्रिंकलरने दिल्याच्यानंतर पुन्हा माती भरणी करून घेणे, ड्रिप इरिगेशन करणे आणि त्याच्या जे किडी आहेत त्याच्यावर सगळ्यात जास्त थ्रिप्स येतो. कांद्यावर थ्रिप्स येतो आणि थोडंसं कॅल्शियम त्याला कमी पडतं. त्याला झिंकची कमतरता असते, त्या पूर्तता करायच्या. खतामधून बेसल डोस घ्यायचा, लागवडीच्या वेळेस घ्यायचा. सिलिकॉन थोडं जास्त प्रमाणात लागतं कांद्याला, त्याची पात पडल्या जाते. आणि ज्यावेळेस गेंद येतात, फुलधारणा होते, फुलधारणेच्या अगोदर सगळं हे किडीचं नियंत्रण केलं जातं. फुलधारणा झाल्याच्या नंतर त्याला स्प्रे हे बायोमध्येच द्यावं लागतात. कीटकनाशकामध्ये असं बायोमध्ये प्रोडक्ट वापरून त्याला नियोजन करावं लागतं. जर आपण बाकी प्रोडक्ट वापरले तर मग आपल्याला मधमाशीचा प्रॉब्लेम येतो, मग परागीभवन होत नाही. त्यामुळं मग ते एक काळ थोडासा सेन्सिटिव्ह असतो. त्या काळामध्ये थोडं चांगलं नियोजन करावं लागतं. कांद्याचं जे बीजोत्पादन आहे, तुम्ही जसं म्हटलात की याच्यासाठी याचं परागीभवन सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, तर हे चांगलं होण्यासाठी तुम्ही कुठले पर्याय अवलंबता? त्याला पर्याय आपण एक ताक, गूळ आणि विलायची ह्याचा पण स्प्रे घेतो. बाकी काही कंपन्यामध्ये पण माशी आकर्षितचे प्रोडक्ट आहेत, ते पण वापरल्या जातात. किंवा जर एवढं समस्या येऊन जर माशी नाहीच वाटली आपल्याला तर एक मधमाशीच्या पेट्या मिळतात. त्या मधमाशीच्या पेट्या पण आपण एकरी 2 पेट्या ठेवू शकतो. असं त्याच्यातला हा पर्याय आहे मधमाशीची पेटी. मधमाशामुळं जे परागीभवन आहे ते चांगलं होतं. परागीभवनाला दुसरा पर्याय नाही. कांदा बीज उत्पादनामध्ये सर्वात महत्त्वाचं परागीभवन आहे. आणि हे होण्यासाठी तुम्ही मधमाशाच्या पेट्यांचा सुद्धा वापर करता. त्याशिवाय कांद्याचं जे उत्पादन आहे, जे बीज उत्पादन आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे होणार नाही. तर हे करताना जेव्हा तुम्हाला त्या कांद्याचा गेंदा येतो, फुल येतं, मग त्याची हार्वेस्टिंग किती दिवसामध्ये करायला पाहिजे? आता ते गेंद आल्याच्या नंतर त्याला परिपक्वता येते, त्याचं बी काळं पडतं. मग वरतून असे दाणे काळे 4-2 दिसले की तो गेंद तोडायचा. ते हार्वेस्टिंगला आलेला आपल्याला कळतं. 4.5 महिन्याचा 4.25 महिन्याचा कालावधी लागतो त्याला. आलेले पूर्ण एकदा फुलं तोडायचे, राहिलेली पुन्हा रिपीट एकदा 2 वेळेस त्याची हार्वेस्टिंग होते. सरासरी 1 टाईम होत नाही, 2 वेळेस हार्वेस्टिंग करून त्याला वाळवल्या जातं. वाळवल्याच्या नंतर मग त्याला काढल्या जातं आणि मग ते काढून नंतर मग त्याची बाकीची. जेव्हा तुमच्याकडं कांद्याचं बीज तयार होतं तेव्हा त्याचं मार्केटिंग तुम्ही कसं करता? आता त्याच्यामध्ये आम्ही 2 प्रकारचं करतो. एक तर काही कंपन्या आहेत करार करतात क्विंटली, त्याचा अगोदरच भाव ठरला जातो. आता यावर्षी 60,000 रुपये क्विंटलचा करार आहे. त्या 60,000 रुपये करारात द्यायचं. आणि काही जे आपण खुला करार करतो विदाऊट करार, ते आपल्या पद्धतीने एक शेतकऱ्यापर्यंत आपलं गॅरंटेड चांगलं बियाणं पोहोचल आणि ते विश्वासानं आपल्याकडून दरवर्षी नेतात. ते आपल्याला 2,000 रुपये रेट देतात. कारण मार्केटला आपण जर पॅकिंगचं घेतलं तर 2,200 रुपये 2,500 रुपये त्याचा रेट आहे. आपल्याला शेतकरी खुला असल्यामुळे 2,000 रुपयापर्यंत रेट देतात. आणि क्वालिटी बघून त्यांनी वापरलेला अनुभव असतो, त्यामुळे त्यांना माहीत आहे क्वालिटीमध्ये चांगली आहे.
आपण पाहतो की आपला हिंगोली जिल्हा हा संपूर्ण भारतामध्ये हळदीच्या लागवडीसाठी ओळखला जातो. तर तुमच्याकडं तुम्ही हळदीचं उत्पादन घेता का, आणि ते तुम्ही कसं घेता, त्याची व्हरायटी कुठली आहे, त्याची जमीन तुम्ही कशी तयार करता, आणि याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन कुठून मिळतं, याबद्दल आमच्या शेतकऱ्यांना थोडीशी माहिती सांगा. माझे 10 एकर क्षेत्रावर हळद लागवड असते. बरं. आंतरमशागत करतो. त्याला एप्रिल मेमध्ये नांगरटी वगैरे करून मोगडा पंजी करून रोटावेटर करून त्याला मेमध्ये 1 मेला मेच्या सुरुवातीला त्याला बेड मारल्या जातात. बेड मारल्याच्यानंतर त्याला बेड मारतोच बेसल डोस टाकला जातो खताचा. त्यामध्ये 10-20 असेल, लिंबोळी असेल, सल्फर असेल, मायक्रोन्यूट्रन असेल, असा बेसल डोस पूर्ण तयार करून बेड मारतेच त्याच्यामध्ये टाकल्या जातो. आपल्याकडे ते यंत्र आहे की बेड मारणे आणि 1 टाईम खताचा पण डोस. ते मारल्याच्यानंतर मग ज्यावेळेस वरचा जूनचा पाऊस होतो, सरासरी 7 जूनला पाऊस पडतो. 7 जूनला पाऊस झाला, लागवडी योग्य पाऊस झाल्याच्यानंतर आपण त्याला एक 6 इंच 8 इंच ओल गेली की हळदीची लागवड चालू करतो. एकतर आपण ट्रॅक्टरच्या पहिले लेबराच्या साहाय्यानं करत होतो. आता आपण एक यंत्र आणलेलं आहे हळद लागवडीचं, ते यंत्राच्या साहाय्याने लागवड करतो, म्हणजे थोडं कमी वेळात होते. त्याचं बेडचं अंतर आहे 4 फूट हळदीचं, आणि दोन्हीच्या हळदीच्या मधलं अंतर आहे 6 इंच. या पद्धतीनं लागवड करतो. एकरी आपल्याला एक 13 ते 14 क्विंटल बेणं लागतं. या पद्धतीनं त्याची निवड केल्या जाते बेण्याची हळदीच्या, आणि हे एक बेणं 6-6 इंचावर सोडल्या जातं. ही व्हरायटी आहे आपली चिनी शलम. चिनी शलम आहे ही, ओरिजिनल चिनी शलम आहे. याच्यामध्ये थोडंसं कांड्याचं अंतर जवळ आहे. हे आपण उकडल्याच्या नंतर ह्याची परिपक्वता चांगली होती. ह्याच्यामध्ये गाभाटी थोडी मोठी आहे. हे कटल्या जात नाही. बाकी कडपा वगैरे ज्या व्हरायटी आहेत त्याचा माल कटल्या जातो. आता दिसतेवेळ जरी दिसला तर त्याचं नंतर आपल्याला ईल्ड कमी मिळतं. त्यामुळं ह्याची बघा गाभाटी, ही जी गाभाटी आहे ही मोठी आहे. ही ओरिजिनल चिनी शलम आहे. ह्याची लागवड केल्या जाते. मग त्यानंतर उगवणशक्ती झाल्याच्यानंतर त्याला भरणी दिल्या जाते. माती लागवड होती. माती लागवड केल्याच्यानंतर त्यावेळेस खताचा डोस, परत त्याला पुन्हा 3री भरणी, अशी खताचे 3 डोस, ड्रीप इरिगेशन, ड्रीप टाकून ठेवणे, आणि वॉटर सोल्व्हरचा जी अवस्था आहे त्या अवस्थेनुसार त्याचं लागवडीत खताचं नियोजन केलं जातं. म्हणजे स्टेप बाय स्टेप त्याला खतं सोडावं लागतात. वाढीची अवस्था आहे, नंतर फुटव्याची अवस्था आहे, फुटव्याच्या अवस्थेवर काम करावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला पाऊस किती होतो, पाऊस जर जास्त झाला तर त्याच्या बुरशीवर काम करायचं, त्याच्या मुळावर काम करायचं. जर पाऊस जास्त झाला तर मुळा सडल्या जातात, मग मुळा सडल्यावर मुळावर काम करायचं. उमणीचा प्रादुर्भाव जास्त जाणवला जातो. उमणी जर जाणवली तर उमणीवर काम करायचं. मग त्याच्यानंतर येते फुटव्याची अवस्था. फुटव्याच्या अवस्थेमध्ये कसे फुटवे जास्त निघतील हळदीला ह्याच्यावर काम करायचं. जेवढे फुटवे निघतील तेवढं आपल्याला ईल्ड चांगलं मिळतं हळदीचं. त्यामुळं फुटव्यावर थोडंसं जास्त लक्ष द्यायचं. फुटवे झाल्याच्यानंतर फुटवा मर येतो. फुटवा मरीवर काम करावं लागतं. फुटवा मर झाल्याच्यानंतर कांड्या शेंगा पकडणे ह्या मालधारणा होते. मग ह्या मालधारणेला कसं आपल्याला कांडी लांब होईल ह्याच्यावर काम करायचं. मग वॉटर सोल्व्हरचे डोस, फवारणीचं नियोजन, त्यावेळेस थंडी जास्त असते, सारखं ढगाळ वातावरण असतं. मग त्या ढगाळ वातावरणामध्ये आपल्याला वातावरणाची परिस्थिती हा बघून आपल्याला नियोजन थोडंसं वेगवेगळं थोडं चेंज करावं लागतं. नंतर त्याची हार्वेस्टिंगला जवळपास आपण जून-जुलैला लागवड होतात. 15 जून 10 जून लागवड होते. फेब्रुवारी मार्चमध्ये हार्वेस्टिंग येते. आपण मार्चच्या अगोदर 10 मार्चला पाणी बंद करायचं, आणि हार्वेस्टिंग झाल्याच्यानंतर त्याला काढणे, त्याचं मग बाकी कुकर त्याला शिजवणे, उकडणे, 15 दिवस वाळवणे नेटवर. वाळवल्याच्यानंतर मग ते पॉलिशला येतं. मग पॉलिश केल्याच्यानंतर तो माल परिपक्व होऊन मार्केटिंग करणे. राहिला विषय मार्केटिंगचा, आपल्याकडं आता जे या परिस्थितीत आपण विकतो, आज जी परिस्थिती आहे, आज 13, 14, 15 हजार रुपयापर्यंत चांगले दर आहेत. आपल्याला वाटलं तर 15 हजारामध्ये आपण विकायची, किंवा मग आपण स्टोअर पण करू शकतो. आपल्याकडं स्टोरेजला साठवणुकीला केलेलं आहे आपण. मग ज्यावेळेस रेट मिळतील त्यावेळेस आपण त्याची विक्री करतो. आपल्याकडे केळीची सुद्धा लागवड आहे हो. फळ पिकामध्ये, तर याबद्दल सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना एक थोडक्यात माहिती सांगा. माझ्याकडे केळी 2-3 वर्षापासून मी केळीचं उत्पादन घेतो. आज रोजी माझ्याकडे त्याला केळीचं लागवड करते वेळेस पण आपल्याला सेम असंच करावं लागतं. आंतरमशागत करणे, जून-जुलैला लागवड, ऑगस्टमध्ये लागवड करतो. त्याच्यामध्ये अगोदर ढाचा घेतला जातो.
त्या ढाच्याचं नंतर आंतरमशागतीमध्ये त्याला मिक्स केलं जातं त्याचं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी. त्यानंतर त्याला ऑगस्टमध्ये लागवड केल्या जाते. ऑगस्टमध्ये लागवड करण्याचं कारण, त्याच्या पाठीमागं कारण म्हणजे की पुढची जे पीक आहे आपलं केळी, हे आपल्याला पुन्हा ऑगस्टमध्ये मिळालं जातं. त्यामुळं ते ऑगस्टची लागवड करायची. मी रोपाची लागवड केलेली आहे. आता हे जे आज रोजी आहे ते मायक्रोसनचं रोप आहे. ते लागवड करून त्याची खताचं नियोजन, त्याला पण शेणखत, रासायनिक खतं, त्याच्या ड्रिचिंग, हे सगळं नियोजन, त्याला ड्रिपचं लाईन. केळी या पिकाला थोडं पाणी जास्त लागलं जातं, त्यामुळं त्याला एका लाईनवर होत नाही, त्याला 2 लाईन टाकल्या जातात. 2 लाईन टाकल्या म्हणजे त्याला पूर्तता पाण्याची होती. आणि आता जे टेम्परेचर आहे, आता एप्रिल मे हे 2 महिने, त्याला थोडं फ्लोनी पण पाणी दिलं जातं. शेतकरी बांधवांनो, जर आपण फळबाग लागवडीचा विचार करत असाल तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण सर्वात आधी माती परीक्षण करणं फार महत्त्वाचं आहे. आणि सुरुवातीच्या 6 ते 7 वर्षामध्ये आपण फळांचं संगोपन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासोबतच फळबाग लागवड करत असताना कलमांची निवड, ज्याच्यामध्ये कीडमुक्त व रोगमुक्त कलम निवडणं आपण गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी सद्यस्थिती संत्रा लागवड केलेली आहे अशा शेतकऱ्यांनी ताण व्यवस्थापनाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. की ज्याच्यामध्ये हलक्या जमिनी असतील तर त्याच्यासाठी 30 दिवसाचा ताण द्यायचा आहे, मध्यम जमीन असेल तर 35 ते 40 दिवसाचा ताण आपण द्यायचा आहे, आणि भारी जर जमीन आपली असेल तर त्याला 45 दिवसाचा ताण आपण द्यायचा आहे. शेतकरी बांधवांनो, ताण देत असताना जर आपला ताण तो तुटला, त्याच्यामध्ये पाऊस आला, तर अशा वेळी आपण हलक्या जमिनीसाठी आणि मध्यम जमिनीसाठी 2 ml प्रति लिटर यानुसार आपण फवारणी घ्यायची आहे लिओसिनची, आणि भारी जमिनीसाठी 4 ml प्रति लिटर लिओसिनची आपण फवारणी घ्यायची आहे. आणि ही जी फवारणी असणार आहे हे झाडाच्या कॅनोपी आणि बुंद्यानुसार वेगवेगळी असणार आहे. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र या राज्यामध्ये शेतकऱ्यांना फळबाग लागवडीविषयी प्रोत्साहन देण्यासाठी बहुवर्षीय फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यासाठी एक नाविन्यपूर्ण योजना चालू करण्यात आलेली आहे की जे म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे, आणि ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 100% अनुदान देण्यात आलेलं आहे. यासाठी आपण MHA-DBT पोर्टलवर अर्ज करणे अत्यंत अनिवार्य आहे. सर, आम्ही पाहतोय तुमच्या शेतामध्ये आम्हाला पपईची सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागवड दिसते, तर त्याच्या व्यवस्थापनाबद्दल पण आम्हाला माहिती सांगा. पपई हे पीक मी गेल्या 7 वर्षापासून घेतो. बरं. माझ्याकडे अगोदर तैवान 786 व्हरायटी होती. तर तैवान 786 व्हरायटीला हा व्हायरसचं प्रमाण जास्त झालं होतं, त्यामुळं मी थोडंसं रोपामध्ये बदल केला. आता ही जी व्हरायटी आहे ती 15 नंबर आहे. त्या पपईसाठी सुद्धा आपण एप्रिल मेमध्ये आंतरमशागत केल्या जाते. एप्रिल मेमध्ये आंतरमशागत केल्याच्यानंतर त्याच्यात 8 फुटाची मार्जिंग मारल्या जाते. जूनला 8 फुटाची मार्जिंग मारून त्याला बेड तयार केलं जातं. त्याच्यामध्ये खतं भरल्या जातात. सगळ्यात जास्त पपईला हा शेणखतावर जास्त भर दिला जातो. पपई हे पीक हा जास्त खादाड पीक आहे, कारण त्याला माल हा क्विंटलात एकरी जर पर एकर जर विचार केला तर टनात माल असतो. त्यामुळं त्याला त्या पद्धतीत खायला पण द्यावं लागतं. मग त्यावेळेस त्या बेडवर शेणखत टाकलं जातं, बेसल डोस टाकला जातो. आणि जून जुलै थोडंसं वातावरण हे झालं, टेम्परेचर 30च्या आत आलं की त्यावेळेस आपण पपईची लागवड केल्या जाते. लागवड केल्याच्यानंतर त्याला मग पाण्याचं नियोजन, ड्रीप, जर कधी मध्ये खंड पडला पाण्याचा तर त्याला पाणी देणं, त्याला वाढीसाठी खताचं नियोजन, ड्रीप इरिगेशन म्हणजे ड्रीपनं द्यायचे, काही बेसल डोस, आणि त्याला 3-4 टप्प्यामध्ये खताचं पण नियोजन करतो. राहिला विषय नंतर 8 महिन्याला त्याची हार्वेस्टिंग, पहिली हार्वेस्टिंग ही पपई लागवडीपासून 8 महिन्याला पहिली हार्वेस्टिंग होती. बरं. 8 महिन्याला उत्पादन चालू होतं. आणि सगळ्यात जास्त पपईला कॅल्शियम, झिंक ह्याची कमतरता जाणवती. आणि व्हायरस पण येतो त्याच्यामध्ये. किडीमध्ये सगळ्यात मुख्य व्हायरस आणि मिलीबग. 15 नंबरला हा व्हायरस येत नाही, 786ला जास्त येतो. त्यामुळं ही व्हरायटी आपण निवडलेली आहे. मिलीबग येतो पपईला सगळ्यात. मिलीबग हा विषय असा आहे, त्याच्यासाठी फार छोटंसं फॉर्म्युला आहे आपण केलेला प्रयोग. निरमा 100 ग्राम, त्याच्यामध्ये 40 ml गोड तेल. त्याचा जर आपण वॉशिंग असे फ्रेश जर केलं तर फ्रूटवरलं जर मिलीबग खाली पडला तर मिलीबग हा नष्ट होतो.
काही काही प्लॉट हे मिलीबगनं पूर्णतः उद्ध्वस्त झालेले आहेत. बरं. पण आपल्याकडे त्याचा आतापर्यंत मी हा फॉर्म्युला बऱ्याच शेतकऱ्याला पण सांगितलेला आहे, त्यांनी पण वापरला, त्याच्यात पण त्यांना पण फायदा झाला. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा तुमचं स्वतःचं इनोव्हेशन आहे? स्वतःचं. सर, तुम्ही हा सगळा जो शेतीचा गाडा हाकता, हे करत असताना तुम्हाला तुमच्या कुटुंबाची, मित्रमंडळीची आणि इतर लोकांची निश्चित मदत होत असेल, तर त्यांची मदत तुम्हाला कशी होते याबद्दल आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. निश्चितच कुटुंबाची मदत असल्याशिवाय एवढं कार्य माणूस करत नाही. कुटुंबामध्ये आम्ही 2 भाऊ, एक माझा पुतण्या पण आता इकडं थोडासा करू लागते मदत, बंधू पण करू लागतात. बाकी कुटुंबाच्या मदतीच्या साह्याने आणि परत कुटुंबाच्या घरच्या गृहिणी त्या पण मदत करतात वेळोवेळी. त्याच्यानंतर मला माझी मित्र कंपनी पुन्हा त्याच्यानंतर विद्यापीठातले KVK तोंडापूरने मागे मला नागपूरच्या शास्त्रज्ञांची भेट घालून दिली. असं परभणीचं विद्यापीठ असेल ते पण माझ्याकडे व्हिजिट देऊन किंवा मी पण तिथं जातो, ते पण येतात. आमचे कृषी अधिकारी असतील, कृषी सहाय्यक असतील, राहुरी विद्यापीठाचे काही असतील, ही माझी जी बॅकग्राऊंड आहे, तुमचं कसबे डिग्रजचे काही आहेत, हळदीवर संशोधनाचे, असं प्रत्येक वेगळ्या नागपूर विद्यापीठातले, तुमच्या बाकी ज्या क्षेत्रातले जिथं आहेत, नगरचे काही मित्र कंपनी आहे, त्यांचं पण कांद्यामध्ये मला मार्गदर्शन राहतं. नगरच्या एरियामध्ये पण संत्रा पिकल्या जातो, त्यांचं पण मार्गदर्शन असतं. इकडं अमरावती, मोर्शी, वरुड त्या भागातली पण मित्र कंपनी आपण जोडलेली आहे रोपाच्या संदर्भातून, किंवा आपण व्हिजिट केल्याच्यानंतर पण. इकडं MP मध्ये पांडुर्णा आहे, पांडुर्ण्यामध्ये पण आम्ही जाऊन तिथं व्हिजिट केला जातो. आम्ही असं जातेवेळेस पण सगळं काही ग्रुपनं जातो, म्हणजे 9-10 शेतकरी जायचं, तिथं संभाषण करायचं, मग तिथं ते जुटल्या जातात. मग त्यांचं आपल्याला प्रत्येक वेळोवेळी त्यांचं काय आदर्श घेण्यासारखं असेल तर ते आपलं प्रत्येकाचा आदर्श आपल्याला काय घेता येईल हे आदर्श घेऊनच आपण इथं काहीतरी नवीन वेगवेगळं करण्याची पद्धत केलेली आहे. प्रत्येक भागामध्ये वेगळं केलं जातं, मग ते आपण त्याचा अवलंब इथं केला जातो. त्याच्यामुळं मला घरच्यांची पण, मित्र कंपनी असेल, पुन्हा बाकी विद्यापीठातले असतील, आता KVK तोंडापूर असेल, परभणी असेल, राहुरी असेल, बाकी आमचे कृषी अधिकारी असतील, यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामधूनच हे घडलं जातं. जाता जाता मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल की तुमच्या अनुभवावरून तुम्ही आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी काय संदेश देऊ इच्छिता? माझ्या हिशोबानं संत्रा लागवडीकडे मी बरेच शेतकरी वळवलेले आहेत. त्यांना विक्रीचं नियोजन पण सांगलं जातं, मी सांगतो. त्यांना वेगळे व्यापारी असतील, त्यांना कसे 2 पैसे मिळतील ह्याचं पण माझं ध्येय असतं. त्यामुळे मी संत्र्याच्या पण सगळ्या शेतकऱ्याच्या संपर्कात आहे. त्यानंतर पपई लागवड सुरुवातीला मी केली आमच्या एरियामध्ये. त्यानंतर मी असंच प्रोत्साहित करून आपल्याकडे शेतकरी बघायला आले. त्याच्यानंतर रोपाचं नियोजन असेल, त्याला हार्वेस्टिंगचं नियोजन असेल, विक्रीचं नियोजन पूर्ण हे करून मी त्याला प्रोत्साहित करून माझ्या एरियामध्ये कमीत कमी 500 एकरपर्यंत आता पपईची पण लागवड झालेली आहे. बीज उत्पादनाचा कांदा आम्ही अगोदर 2 शेतकरी घेत होतो. त्याच्यानंतर आम्ही ग्रुपमध्ये बाकीच्यांना पण वळवलं. खायचा कांदा असेल, असं म्हणजे प्रत्येक पिकामध्ये मी ग्रुप करून प्रत्येकाला प्रोत्साहित करून त्यांच्या शेतावर जाणे, त्यांना समजून सांगणे. कधी काय त्याच्या घरच्याच्या अडचणी असतील तर त्याला बोलून समजा आपण त्याला प्रोत्साहित करून नवीन पिकाकडे कसं वळता येईल, पारंपरिक न राहता, याचा मी प्रत्येक वेळोवेळी प्रयत्न करतो. आणि त्याचा मला फायदा पण होतो, कारण माणसं जुटल्या जातात, त्यांचं नवीन काहीतरी आपल्याला घेण्यात येतं, आपलं देण्यात जातं आणि ज्ञान हे दिल्यानं वाढतं. तर माझं शेतकरी मित्रांना हे सांगणं असेल की पांडुरंग कुरे जे आहेत यांच्या अनुभवांचा नवीन जे शेतकरी शेतीमध्ये उतरत आहेत त्यांना निश्चितच चांगला फायदा होईल. सर, आपण इथे आलात, आपण खूप छान माहिती शेतकऱ्यांना सांगितलेली आहे. या माहितीचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.